अयो कुठं गेले कुणी उडायला देतं का उडायला अर्ध आयुष्य हवेत घालवलेल्या या तुफानाला कुणी उडाय देतं का उडायला हे तुफान हवे वाचून पॅन्टवरच्या चड्डी वाचून घरातल्यांच्या माये वाचून लेखकानं लिहिलेलं स्क्रिप्ट रातभर वाचून घरातल्या घरात आता हिंडत आहे कुणीतरी उडायला देईल अशी जागा ढुंडत आहे कुणी उडायला देत का उडायला होय 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 उडायला देत का उडायला येत का खरं सांगतो बाबांनो हे तुफान आता लई थकलंय सुरुवातीलाच एवढं डायलॉग बोलून बोलून आतल्या आत अर्धा अधिक तुटलंय या उडणाऱ्याला हवेतले ड्रोनच आधी लई नडायला लागलेत जिकडं बघेल तिकडं ड्रोनच ड्रोन इकडं ड्रोन तिकडं ड्रोन 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 ड्रंड रंग रंड रंग ट्रट नाही त्याच्या आईला हलगी पण वाजत नाही माझ्या हलगीची आता डिमिडी झाली पहिली हलगी रंदळंग टटळंग रणकी टकळंग अशी वाजायची आता टपटुक टपटुक एवढेच वाज कोणी उडायला देतं का उडायला या तुफानाला काय नको ना ती गिफ्ट नको ना मान नको ना पदवी नको पॅन्टवरची चड्डी नको पहिलं माझी चड्डी कुठं आहे ए माझी चड्डी कुठं आहे ग ए रसे मामाजी काय झालं काय ओरडायला काय झालं माझी चड्डी कुठं आहे ते आधी सांग मला हा ही घ्या तुमची चड्डी आता कापड धुवायला पण घ्यायची नाही का नाही माझी चड्डी धुयाची कुणी बरं ठीक आहे नाही धुवायची तर नाही धुवत हा. तुम्ही माझं काम करा तिकडे त्या मंगलशेठच्या दुकानावर जा आणि मोहरी घेऊन या डाळ फोडणीला घालायची आणि आपल्या चिंट्यासाठी 2 रुपयाच्या पुंगळ्या बियाणा झालं अगं तुला लाज बीज वाटते का काय झालं असले काम सुपरमॅनला सांगते मग झालं काय मला असली काम सांगायची नाही सांगून ठेवतो तुला मी आपलं इथनं उडूनच जातोय काम ऐकण्यापेक्षा म्हणजे ऐका तू झालं का समाधान हा साधही बादली पार करता येईना तुम्हाला आणि चालले उडायला प्रॉब्लेम माझा नाही त्या बादलीचा आहे होय का हल्ली त्याच्यामुळं घोटाळा झाला काम जरा म्हणजे ऐका म्हणजे काय चाललंय तुमचं सांगितलंय तेवढं ऐका ना जा तिकडे दुकानावर गपचूप आणि सामान घेऊन या आणि चालत जा उडत जायचं नाही आणि अजून एक तिकडं जाताना त्या कोंबड्यांबरोबर उडायची शर्यत लावत बसू नका काय शर्यत लावत बसू नका नाही तो शेजारचा उलट्या पिसाचा कोंबडा तो मला दिवसच असतो काय मला खुन्नस देतो ती माझ्यापेक्षा उंच उडतय पुढे जाऊन मला तिथनं दिवसतोय तो कोंबडा मामाजी गेलो का काय हाय अजून मला दिवसतय मला मी म्हातारपणी लागलंय म्हणून मला दिवसतोय तरुणपणी त्यानं दिवसायला पाहिजे होतं अरे असं उडत उडत वरच्यावर गरुडाला चापट्या दिलेला माणूस आहे मी मला दिवसतय ती
वा वा छान. म्हातारे टेकले मरायला आणि निघाले गरुडाला चापट्या मारायला. निघा आता लवकर आणि सांगितलेलं लक्षात ठेवा मामांजी. चालत जायचं, उडत जायचं नाही. उडत गेला तर गाठ माझ्याशी सांगून ठेवती. अगं किती खेकाशील या म्हाताऱ्यावर. मारून टाक एकदाच मला. बसा. तुला आता दाखवतो माझ्या खेकासतेस ना. तुला हिसका दाखवतो. दुपारम्यांचा हिसका काय करणार आहे तुम्ही? दाखवा आता. हे काय? तुला धावतो आता बघ. दाव ना दाव. श्याम्या, अरे श्याम्या वाचव मला. अरे ही बाई तुझी बायको मारून टाकील. झुपाप्पा काय झालं सांगा बरं मला. अरे मला ओरडत्या, माझ्या अंगावर ओरडत्या, खेक असत्या मला. कशाला केक असते का त्यांच्या अंगावर. मी कुठं खेक असली. मग मी फक्त सांगितलं की दुकान जा, मोहरी आणा, डाळ पोटीला घालायची. त्यात तो चिंग्या रडत बसलाय. मला पुंगळ्या पाहिजे, पुंगळ्या पाहिजे. मग ही घरातली कामं सोडून मी एकटीनं जाऊ का तिकडं? इतकंसं काम सांगितलं मामांजी ना, तर कुठं बिघडलं? अगं तुला काही लाज आहे का. त्यांना मोहरी आणायला सांगते. पुंगळ्या पण नाही सांगते. पोंगडी आणायला सांगते तू. खवळ खवळ चांगला खवळ. आता कसं होतंय. काय काय म्हणला? तुम्ही पण जरा समजून घ्या बुवा. म्हणजे या वयात चालणं बरं असतं तब्येतीसाठी. मोहरी, पुंगड्या आणि माझ्यासाठी चुन्याची टूप बी घेऊन या. तेवढं. तुम्हाला लाजा तरी वाटते त्या कला का मला असली कामं सांगताय. दुपारम्यान आहे का कोण आहे का मी. कसं दिसल ती माणसं हसत्याली र. तोंडावर उभं राहून हसत्याली माझ्या. मग काय लोक पवाडे गाणारे तुमचे. अख्खं जग हसतंय तुमच्यावर. मामांची उडताना उडता बरोबर, पण परत आणायची जेव्हा येळ येते तेव्हा अख्खं गावभर शोधत बसावं लागतं. नग सुनबाई, अगर रसे नग असं मला बोलूस तू. झुपप्पा बरोबर बोलून राहिली बरं का ती. बरोबर बोलून राहिली. मागे तुम्ही त्या गंगाधरच्या लग्नाला गेले होते. अरे पत्रिका होती म्हणून गेलेलो. मला काय हाऊस आले का दुसऱ्याचे लग्न अटेंड करायचे. नाही. जा तुम्ही लग्नाला जा, पण वरातीला चालत जा ना. तुम्ही उडत जाता ना हो. आणि का हो तुम्ही पंक्तीत जेवण करता. आता आयर केलाय म्हणल्यावर जेवाय नको का. फुकटचं पैसे वाया घालवायचं का. हो जेवा ना जेवा, पण हात धुवायला चालत जा ना. उडत कशाला जाता हो तुम्ही. बरं उडत गेले ते गेले, त्या बासुंदीच्या मोठ्या भांड्यात छक्कन पडले तुम्ही. लोकांना वाटलं एवढी मोठी चारोडी कुठून पडली बासुंदी. नका नका ना शायनिंग मारत जाऊ तुम्ही. असं नका करू. अरे काय श्याम्या, आता तुला ही माझी सगळी शायनिंग वाटते वय. तुझं लहानपण जरा आठवलं का. आठव. अरे तू बारका होतास त्यावेळेला असं खांद्यावर घेऊन उडत उडत तुला सगळी जत्रा फिरवून दाखवायचं. तर मग ते पाळणं, तर बघ ती खेळणं जोडणं. आणि आता तुला शायनिंग वाटायला लागलं. पाळण्यात बसू म्हणलं तर मी असं खांद्यावरून चालू पाळण्यात तुला वरच्या पाळण्यात बसवायचं. विसरलास. मामाच्या गावाला जायचं झालं तर असं तुझी आई जायची रिक्षानं, पण मी तुला असं खांद्यावर घेऊन उडत उडत तुझ्या आईच्या आधी मामाच्या गावात पोचवायचो का नाही. मला अजून ती जत्रेतलं पोगणं आठवते ती. काय वाजवतो मी, मला अजून वाजवा येते ती. मामांजी झोपाप्पा आता पोगणं वाजवू नका हो. तुमचा आता तसाच आवाज पोगण्यासारखा येऊन राहिला. आता अरे पण श्याम्या, लका माझ्यातला एक पण गुण र तू घेतला नाहीस लका. अरे ना माझा रंग घेतलास, ना माझं रूप घेतलंस, ना माझी बॉडी घेतली. एवढंच नाही, माझी भाषा पण र तू घेतली. तिकडं उडत उडत तिकडं धुळ्यात जाऊन पडलं. 3-4 महिन्यानं घरी आलास तेव्हापासनं आजपर्यंत हीच भाषा बोलतोय. काय करणार, काहीच घेतलं नाही. झोपाप्पा नाही जमलो मला ते. पण आता तुम्हाला उडणं जमतं का. नाही ना जमत. उडणं ही काय गरज आहे का माणसाची. नाही ना. आता तुम्ही गरजेपुरता जगा आणि आम्हाला बी जगू द्या. नाही तर काय. नाही, मला इथं राहायचंच नाही. नाही नाही नाही. अरे मी अजून काय काय करू शकतो तुम्हाला माहित नाही.
मी लय माझ्या अंगात अजून पॉवर आहे मी लय पराक्रम करू शकतो अजून. होय साधी स्वतःला चड्डी घालता येत नाही त्यासाठी पण मुलाची गरज लागते तुम्हाला. तुला धावतोच आता. कोण म्हणलं स्वतःला चड्डी? सांभाळून नाव सांभाळा स्वतःला. जो पप्पा मी घालून देतो ना चड्डी मी घालून देतो. अरे काय गरज नाही मला कोणी चड्डी घालून द्यायची. अरे. माझा मी खंबीर आहे चड्डी घालायला. खंबीर आहे. हा. घाला घाला घाला. तू काय बघतीयस तिकडे तोंड कर. घाला 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 नीट 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 हा हा जमेल 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 ओ जमेल जमेल. अरे देवा. आयो आय गो थांबा 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 ना कशाला तुम्ही तिच्याशी डोकं लावता हो तुम्ही हा? थांबा जरा थांबा हो हा झालं का थांबा थांबा थांबा. होऊ दे लवकर जरा. तू कशाला लाजतीयस ग? चड्डीच्या खाली लेंगा आहे माझा. लागली लाजायला लागली. मामांजी आता ही चड्डी घातली ना तर राहू दे पण या अशा अवस्थेत घराच्या बाहेर गेलात ना तर गाठ माझीशी सांगून ठेवती. आता माझी चड्डी पण खटकाय लागली का तुला? का मन बाहेर जायचं नाही मी ह्या कपड्यात? अगं ह्या कपड्यात मी अख्खं जग फिरलेला माणूस आहे. हा असं अमेरिकेवरनं उडायचो का नाही त्यावेळेला अमेरिकेतल्या पुरी मला हाय असं म्हणायचं. द्या पुरी मरायच्या माझ्यावर. हा आणि मला सांगायला लागली या चड्डी हीच माझी खरी ओळख आहे. कसली ओळख? हा. चड्डीची ओळख. मला आता ह्या घरात 1 मिनिट सुद्धा राहायचं ऐका, ऐका नाही. माझ्या. मी आता निघून जातो असं नका इथनं. मी निघून जातो इथनं. मामांजी चला 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 इकडे या, मागं, मागं वळा. नाही नाही माझा मी खंबीर आहे वर जायला. आव माम मी उडत वर जाणार आहे. मामांजी, या इकडं. थांबा ना हो. सांभाळू सांगितलं नव्हतं तिकडे शानपणा करताय. चला तिकडे. हळू पळवाची. अरे तिकडे कुठे नेते ग? असं नका करू तुमच्या पाया पडतो हा असं नका करू ना तुम्ही. अरे तरुणपणी सगळं ठीक होतं हे उडणं बिडणं म्हातारपणी कसले थेर हो. आणि आता आपल्या अवयवांवर आपलाच विश्वास राहिलेला नाही ना मग कशाला उडायचं? नाही तर काय बरं वर गेल्यावर तुमच्या काही कंट्रोल राहत नाही गड्या. तो कावडावरून शिटतो तेव्हा ठीक आहे पण तुम्ही तसलं नाही हा. मग? आजपर्यंत तसलं मी काय केलं नाही. हा मी नॅपी घातलेला असतो. हा वास कसला येतील काहीतरी जळलंय बहुतेक. तिकडं माझी तव्यावरची भाकर जळली तुमच्यामुळं. तुम्हाला सांगितलं पटकन जाऊन मोहरी घेऊन या. आता इकडे गोंधळ घालत बसलात तुम्ही ना. काय कामाचं नाही झुपरमॅन नुसते. तुम्ही पण तसे आणि तुमचा मुलगा पण तसा. कुठे इथं पडले ना या संसारात झुपरमॅनचं घर आहे म्हणून अरे झुपरमॅनचं. काय म्हणली बघ. तुमच्यामुळे बोलली ती. तव्यावर विटकर घासल्यासारखा एक आवाज आहे तिच्या. ती मोहरी घेऊन या पोंगड्या घेऊन या आणि माझी चुन्याची टुब्बी घेऊन या. करुणा करा उपकार करा माझ्यावर. वा वा. कुठून हा पप्पा पप्पा म्हणून माझ्या नशिबी आला काय माहिती. ती बी ऐकत नाही हा बी एक ऐकत नाही. मीच जातो मरतो कुठेतरी आता. बघितलं ह्या झुपरमॅनवर काय येळ आली बघ. आता येऊ झुपरमॅन पुंगळ्या मोहऱ्या त्या चुन्याच्या टुबा आणायला लागते त्याला. नाही पण एक गोष्ट कळाली आहे जिंदगीत. माणूस कोण पण असू दे कोण पण भले तिकडं नेता असू दे मंत्री असू दे डॉन असू दे डॉक्टर असू दे इंजिनियर असू दे माणूस कोण पण असू दे पण म्हातारं झालं का नाही की त्याला फक्त आणि फक्त आपल्या पोरांच्या जीवावरच उडायला लागतं. टू बी और नॉट टू बी दॅट इज द टू बी चुन्याची टुबी आणायचा आहे. जाऊ द्यायची आईला आपलं चालतच गेल्याला बरं. ए वाजव रे बाबा.